विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. आपण जे व्यवस्थापनाचा अभ्यास आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं आपण घेतो आहे. आपण पाठीमागच्या तासांना जे काही पाहिलं, इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट, व्यवस्थापनाची ओळख, याच्यामध्ये प्रस्तावना लक्षात घेतलेली आहे. आपण व्यवस्थापन एक शक्ती आहे असं म्हटलेलं आहे. व्यवस्थापनाची जी संकल्पना आहे त्याचा उगम आपण लक्षात घेतलेला आहे. अगदी इसवी सन पूर्व 7,000 वर्षापासून सुमेरियन, बॅबिलियन ह्या संस्कृतीमध्ये व्यवस्थापन अस्तित्वात होतं. ते अगदी 1969च्या जपानच्या व्यवस्थापनाला जी नवीन दिशा दिली इथपर्यंतचा सगळा भाग अभ्यासला. व्यवस्थापनाचा अर्थ म्हटला की मेंदू हा शब्द तुमच्या लक्षात येतोय. आपण व्यवस्थापनाच्या व्याख्या लक्षात घेतल्या. अगदी नियोजनापासून ते नियंत्रणापर्यंत सर्व कार्य त्या व्याख्येच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. व्यवस्थापन अभ्यासाची गरज आपण लक्षात घेतली, कारण व्यवस्थापनच व्यवसायाला यश प्राप्त करून देऊ शकतं. जी काही बदलाची आव्हानं असतात त्या आव्हानंसुद्धा व्यवस्थापनामार्फतच व्यवसायाला पेलावी लागतात. त्यानंतर आपण व्यवस्थापनाचे जे काही सिद्धांत आहेत त्या सिद्धांतामध्ये ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं त्यापैकी 2 लोकांचा योगदानाचा आपण अभ्यास या पहिल्या आपल्या युनिटमध्ये आहे. कारण अनेक लोकांचं योगदान आहे. कारण व्यवस्थापनाचा जो विकास झाला आहे तो अनेक लोकांच्या योगदानामधून, कॉन्ट्रीब्युशनमधून झाला आहे. त्याच्यातला आपण एल्टन मेयो नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, समाजशास्त्रज्ञ आहे विशेषतः, त्याचे जे काही 5 प्रयोग आहेत ते प्रयोग आपण लक्षात घेतले. पहिला रिले असेंब्ली टेस्ट रूम प्रयोग, दुसरा आणि तिसरा जो आहे तो पहिल्याला पूरक होता, आणि बँक वायरिंग ऑब्झर्वेशन प्रयोग, आणि 5वा जो होतो मुलाखतीचा प्रयोग, हे आपण लक्षात घेतलेले आहेत. आता या प्रयोगाच्या अनुषंगाने आणखी एक तुम्हाला छोटासा मी व्हिडिओ दाखवणार आहे, आणि त्यानंतर आपण या प्रयोगाचे काही निष्कर्ष बाहेर आलेले आहेत आश्चर्यकारक, ते आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. तर त्यापूर्वी आपण एक छोटासा व्हिडिओ पाहूया. पॉजिटिव इम्पैक्ट पड़ता है। हॉथरॉन एक्सपेरिमेंट्स में ये कॉन्क्लूड किया गया कि वो के टॉपिक्स को डिस्कस कर रहे हैं, एंड द टॉपिक फॉर टुडेज डिस्कशन इज हॉथरॉन एक्सपेरिमेंट्स। इसके अलावा हमारे और भी कोर्सेज हैं नेट और जेआरएफ के लिए, कॉमर्स एंड मैनेजमेंट के, जिन्हें आप www.everstudies को ओरिजिनली जिन्हें आप www.everstudy.co.in पर जाकर अवेल कर सकते हैं। हॉथरॉन एक्सपेरिमेंट्स, इन स्टडीज़ को ओरिजिनली कंडक्ट किया गया था ये देखने के लिए कि अगर हम फिज़िकल फैक्टर्स में जो हमारे इन्वायरमेंट में है उन फिज़िकल कंडीशंस में कुछ चेंज लेकर आते हैं, सच एज इम्प्रूव्ड लाइटिंग, तो क्या हमारी प्रोडक्शन पर इसका कोई पॉजिटिव इम्पैक्ट पड़ता है। लेकिन जो इसके रिजल्ट्स आए वो काफ़ी सरप्राइजिंग थे। इट वॉज फाउंडेड दैट वर्कर्स आर मोर रिस्पॉन्सिव टू सोशल फैक्टर्स, जैसे कि अगर वर्कर्स को फ्रीक्वेंटली मैनेजर्स के साथ इंटरैक्ट करने का चांस मिले, या फिर उन्हें फ्रीक्वेंट लंच ब्रेक मिले, या फिर रेस्ट करने का टाइम मिले, और फ्रेंडली रिलेशंस ऑर्गेनाइजेशन में मेंटेन रहें, तो हमारी प्रोडक्शन पर इसका पॉजिटिव इम्पैक्ट पड़ता है। हॉथरॉन एक्सपेरिमेंट्स में ये कॉन्क्लूड किया गया कि वर्कर्स आर हाईली रिस्पॉन्सिव टू एडिशनल अटेंशन फ्रॉम मैनेजर्स, और अगर उनको ऐसा फील होता है कि मैनेजर्स उनके काम में जेन्युइनली इंटरेस्टेड हैं, तो वो अपने काम को एक बेटर वे में परफॉर्म करते हैं, जिसका प्रोडक्शन एक्टिविटी पर एक पॉजिटिव इम्पैक्ट पड़ता है। ऑल्दो फिनेंशियल इंसेंटिव्स बहुत इम्पॉर्टेंट रोल प्ले करते हैं, पर इसके अलावा हमें सोशल नीड्स पर भी इक्वली ध्यान देना चाहिए, क्योंकि वो भी बहुत इम्पॉर्टेंट रोल प्ले करती हैं वर्कर्स की प्रोडक्टिविटी को इन्हांस करने में। द हॉथरॉन एक्सपेरिमेंट्स कंसिस्ट ऑफ 4 पार्ट्स, जिसमें सबसे पहला है इल्यूमिनेशन एक्सपेरिमेंट। इसमें हमने ये कॉन्क्लूड किया था कि अगर हम फिजिकल फैक्टर्स में कोई चेंजेस लाते हैं तो उसका डेफिनेटली प्रोडक्टिविटी पर
इफ़ेक्ट होता है, लेकिन वो इफ़ेक्ट उतना ज़्यादा नहीं होता जितना कि सोशल फैक्टर्स का होता है. सो देयर वाज नो नेगेटिव इफ़ेक्ट ऑफ रिडक्शन इन लाइट ओवर प्रोडक्टिविटी. उसके बाद आता है रिले असेंबली टेस्ट. इसमें हमने ये देखा था कि अगर हम फ्रेंडली एटमॉस्फेयर अपने ऑर्गेनाइजेशन में मेंटेन करें, वॉलेंट्री रेस्ट वर्कर्स को दिया जाए या फिर हॉट लंचेस की फैसिलिटी प्रोवाइड की जाए, तो इसका डेफिनेटली एक पॉजिटिव इम्पैक्ट पड़ेगा प्रोडक्टिविटी पर. उसके बाद इंटरव्यूइंग प्रोग्राम. जो भी वर्कर्स ऑर्गेनाइजेशन में काम कर रहे हैं उनको मोटिवेट करना बहुत इम्पॉर्टेंट है. अगर उन्हें ऐसा लगेगा कि उनके जो भी डिसीजंस हैं या जो भी वो कम्युनिकेट करना चाहते हैं वो मैनेजर्स तक पहुंच रही हैं और उनको फ्रीक्वेंटली टॉप लेवल मैनेजर्स के साथ कांटेक्ट करने का चांस मिलेगा, तो वो पॉजिटिवली मोटिवेट होंगे और इससे हमारी प्रोडक्टिविटी पर भी पॉजिटिव इम्पैक्ट पड़ेगा. तो जो भी उनके फीडबैक हैं, थॉट्स हैं या कंप्लेंट हैं, उनको टॉप मैनेजमेंट तक पहुंचाने से वो पॉजिटिवली मोटिवेट होते हैं. इसके बाद बैंक वायरिंग टेस्ट रूम एक्सपेरिमेंट. इसमें हमने ये कंक्लूड किया था कि ऑल्दो हम एक फॉर्मल स्ट्रक्चर ऑर्गेनाइजेशन में मेंटेन करके चलते हैं, पर जब एम्प्लॉयज़ काम करना शुरू करते हैं तो वो एक इनफॉर्मल स्ट्रक्चर भी मेंटेन कर लेते हैं. इस इनफॉर्मल ऑर्गेनाइजेशन को हम ओवरलुक नहीं कर सकते और ये भी एक इम्पॉर्टेंट रोल प्ले करती है एम्प्लॉयज़ को मोटिवेटेड रखने में. Criticism of Hawthorne experiments. The first one is it lacks validity. The Hawthorne experiments were conducted under controlled situation. इनकी जो findings हैं वो real setting में काम नहीं करती. Moreover, employees को पता होता है कि they are under observation. Therefore, उनकी performance में भी improvement आ जाती है, पर वो improvement सिर्फ उस experiment के लिए ही होती है. The second one is more importance to human aspects. हॉथॉर्न एक्सपेरिमेंट ने बहुत ज़्यादा इम्पोर्टेंस दिया है ह्यूमन एस्पेक्ट्स को, लेकिन सिर्फ और सिर्फ ह्यूमन एस्पेक्ट्स अकेले ही प्रोडक्शन को इम्प्रूव नहीं कर सकते. और भी एस्पेक्ट्स जैसे कि टेक्नोलॉजिकल एस्पेक्ट्स ज़रूरी होते हैं प्रोडक्शन को इम्प्रूव करने के लिए. थर्ड वन इज़ मोर एम्फेसिस ऑन ग्रुप डिस्कशन मेकिंग. हॉथॉर्न एक्सपेरिमेंट्स बहुत ज़्यादा एम्फेसाइज करते हैं ग्रुप डिसीजन मेकिंग पर, लेकिन कई बार ऐसी सिचुएशंस आ जाती हैं कि हमें इंडिविजुअली ही डिसीजन लेने पड़ते हैं, क्योंकि ये पॉसिबल नहीं होता कि हम सबसे बात करके कलेक्टिवली कोई डिसीजन लें. तो उस सिचुएशन में भी इस बात को फॉलो करना बहुत डिफ़िकल्ट है. ओवर इम्पॉर्टेंस टू फ्रीडम ऑफ वर्कर्स. हॉथॉर्न एक्सपेरिमेंट बहुत ज़्यादा ओवर एम्फेसाइज करते हैं वर्कर्स की फ्रीडम पर, लेकिन अगर रियलिटी में इतनी ज़्यादा फ्रीडम वर्कर्स को दी जाएगी तो उससे उनके परफॉर्मेंस और प्रोडक्टिविटी पर नेगेटिव इम्पैक्ट भी हो. ये है आज का प्रैक्टिस क्वेश्चन. आप इसे अटेम्प्ट करिए और आपके जो भी आंसर हैं वो कमेंट सेक्शन में लिखिए. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला. त्यानंतर आपण जे 5 प्रयोग करण्यात आलेले होते त्या 5 प्रयोगाच्या संदर्भात 3च त्याच्यातले महत्त्वाचे प्रयोग आहेत. या ठिकाणी 4 सांगितले. ते तुम्हाला थोडंसं म्हणजे दुसऱ्या माझ्यापेक्षा थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये, अर्थात ते इंग्रजीमध्ये होते, परंतु त्याचं जे ॲनालिसिस करत होते, सांगत होते, ते इंग्लिश आणि हिंदी मिक्स होतं. तर थोडंसं काही शब्द आपल्या इंग्रजी भाषेतले सुद्धा किंवा हिंदीतले सुद्धा आपल्या कानावर जावेत म्हणून एखादा छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. आता याच्यापेक्षाही इफेक्टिव्ह व्हिडिओ आहेत, परंतु ते जास्त वेळेचे आहेत. त्यामुळं हा छोटासा व्हिडिओ मी 5 मिनिटाचा तुमच्यासाठी या ठिकाणी सिलेक्ट केलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, जे प्रयोगाचे निष्कर्ष तुमच्या समोर आलेले आहेत ते मांडतोय मी. या ठिकाणी पहिला निष्कर्ष जो आहे तो मानवी संबंध दृष्टिकोन. मानवाला मानवाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. मानवाला मानवाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. एक वाक्य लिहून ठेवा. मानवाला मानवाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे, कारण मानव हे यंत्र नाही, म्हणून त्याला मानवाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. त्याच्या काही सामाजिक आणि मानसिक गरजा असतात. मनुष्य जो असतो ना, त्याच्या काही सामाजिक गरजा असतात, काही मानसिक गरजा असतात. म्हणजे त्याला तुम्हाला मी आता गुड मॉर्निंग म्हटलं, हा खूप छान केलं असं म्हटलं, तर आपोआप तुमची बॉडी लँग्वेज ही बदलत जाते. तुमचं जे काही मानसिकता आहे ती चेंज होत जाते. पण मी तुम्हाला त्याच ठिकाणी रागवलो, तुमची चूक नसताना मी काहीतरी बोललो, किंवा कोणी तुम्हाला घरातलं बोललं किंवा अन्य कोणी बोललं तुमची चूक नसताना, तर त्याचा मानसिक इफेक्ट निश्चितपणे तुमच्यावरती होतो. तसंच पद्धतीनं एखाद्या कामगाराला
त्याची चूक नसताना किंवा तो चुकलेला असताना सुद्धा जर त्याला समजावून सांगितलं गेलं नाही व्यवस्थित, त्याला त्याच्याबरोबरची वर्तणूक आहे ते व्यवस्थित केलं नाही, ही त्याची मानसिक गरज आहे की त्याच्या कामाला ॲप्रिशिएशन करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याची सामाजिक गरज आहे, कारण त्याला त्याचे मित्रमंडळ असतात, त्याची काही त्याचा संदर्भ समूह असतो, म्हणजे ज्या ठिकाणी तो राहत असतो तिथल्या लोकांनी त्याला व्यवस्थितपणे त्यांच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यावं, त्याचे मतं लक्षात घ्यावीत, त्याच्या प्रतिक्रिया सूचना लक्षात घ्याव्यात असं त्याला वाटत असतं. ह्या सामाजिक मानसिक गरजा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या असतात. तुमचेसुद्धा बघा मैत्रिणीचा ग्रुप असतो किंवा मित्राचा ग्रुप असतो, त्याच्याबद्दल थोडंसं काहीतरी त्या ग्रुपमध्ये क्लासेस झालं किंवा तुम्हाला त्या ग्रुपमधल्या 3-4 मुली असतील तर त्यातल्या 3 मुलींनी तुम्हाला थोडंसं बाजूला ठेवलं की लगेच तुमची मानसिकता चेंज होईल. मग कितीही मी शिकवत चांगला असू दे, घरात किती चांगला आईनं खाऊ घालू दे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात, पण त्या ग्रुपमध्ये तुम्हाला इन्क्लूड न केल्यामुळं तुम्हाला थोडंसं वाईट वाटायला लागतं, त्याची मानसिकता तुमची चेंज व्हायला लागते, चिडचिडपणा निर्माण होतो. म्हणजे हा सामाजिक आणि मानसशास्त्रीय ज्या गरजा असतात माणसाच्या त्या पूर्ण व्हायला लागतात. त्याच्याकडं पैसा असला म्हणजे सगळं झालं असं नाही, तर त्याची मानसिक स्थिती उत्तम राहणं हे सुद्धा तितकंच खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर मानवी संबंध, मानवाला मानवाप्रमाणे वागणूक दिले म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये जो मनुष्य असतो त्या मनुष्याच्या काही गरजा असतात, मानसिक गरजा असतात, त्या मानसिक गरजांची सुद्धा पूर्तता या ठिकाणी होणं आवश्यक आहे. त्याला काम सांगितलं, त्याने काम केलं, तुम्ही पैसे दिले, तुमचा विषय संपला असं म्हणून चालत नाही. त्याला एक दिवस जर त्याची काहीतरी त्याला आरोग्याचा प्रॉब्लेम असेल, फॅमिली प्रॉब्लेम असेल किंवा काही त्याची आर्थिक चणचण, या सगळ्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात. तेच ह्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. म्हणून मानवी संबंध दृष्टिकोन जो आहे हा प्रथमतः मांडण्याचं श्रेय या प्रयोगाच्या निष्कर्षामधून एल्टन मेओनला जातं. आणि दुसरा खूप महत्त्वाचा भाग या ठिकाणी नव्याने एल्टन मेओनी सगळ्यांच्या समोर आणला. अर्थात त्याला सुद्धा 60-70 वर्ष झाली, परंतु अनौपचारिक जो समूह आहे तो खूप महत्त्वाचा असतो आणि स्वतःचं अस्तित्व विसरून, म्हणजे त्या मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये तुम्ही का मिक्स होता, बीकॉम फर्स्ट हा ग्रुप आहेच, सगळ्यांचं एकच असायला पाहिजे, पण त्याच्यात छोटे छोटे काही 4-5 विद्यार्थिनीचे ग्रुप असतात. त्या ग्रुपमध्ये तुम्ही कसं असतात स्वतःचं अस्तित्व विसरून तुम्ही त्याच्यामध्ये, मग तुमची फॅमिली काय, तुमची जात काय, तुमचं उंची काय, तुमचा कलर काय, ह्या सगळ्या गोष्टी विसरून तुम्ही तो तुमचा ग्रुप तयार केलेला असतो. आणि हे विसरलं तरच ग्रुप तयार होतो. परंतु ती काळी आहे, ही गोरी आहे, ही उंचीनं कमी आहे किंवा ती जाडच आहे, आपण ह्यांना नको असं जर काही करायला गेला किंवा ती ह्या जाती वगैरे, तर असं असत नाही. तर जो ग्रुप तयार होतो ह्या सगळ्या बंधनं, ह्या सगळ्या आटकाठी बाजूला करून तो ग्रुप तयार होत असतो. मग त्याच्यामध्ये जाती, धर्म, पंथ, वर्ण, रंग हे सगळ्या गोष्टी बाजूला जात असतात आणि तो ग्रुप तयार होतो. म्हणून आपण स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं नाव, स्वतःचे सगळी आभूषणं बाजूला ठेवून त्या ग्रुपचा आपण सदस्य होत असतो. कार्य ही एक सामूहिक प्रक्रिया आहे. म्हणजे जे काम असतं ना, कोणतंही काम असतं ते एकट्याने करायचं नसतं. म्हणजे त्याच्यासाठीच अनेक लोकांच्या सहकार्याची, मदतीची गरज असते. सगळ्यांनी मिळून करायचं असतं. तर आता कॉलेज चालवायचं आहे किंवा आपलं घर चालवायचं, तर घरातल्या सगळ्या सदस्यांनी काम करणं महत्त्वाचं आहे. आई स्वयंपाक करत असेल तर वडील पैसे मिळून आणत असतात. तुम्ही घरातली छोटी मोठीशी कामं करायला मदत करायला पाहिजे, तर ते घर चालतं. आई आणि वडील काबाड कष्ट करतायत, अपार करतायत आणि तुम्ही निवांत मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती रील बघत बसताय, आई तिकडं हे करते. नाही, छोटी छोटीशी कामं, हे एखादं भांडं इकडून तिकडं ठेवणं, छोटंसं आपली रूम साफ करणं, आपले कपडे व्यवस्थितपणे घडी घालून ठेवणं, छोटीशी कामाची मदत झाली तरीसुद्धा आईला थोडंसं असतं वाटतं आणि की मुलगी मला मदत करते म्हणतात. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर वडिलांना मदत करत असाल तरीसुद्धा वाटतं की बाबा ते आले, त्यांना काहीतरी हवं आहे, नको आहे. परंतु आपण बघतो की काही विद्यार्थीच पालकांना मार्गदर्शन करतात, कारण ते 12वी चांगल्या 70-80% मार्कानं पास झाले ना, त्यामुळं त्यांना वाटतं की आपल्याला आता वडिलांच्यापेक्षा जास्त कळायला लागले. त्यामुळं आणि त्यांचं युग हे जुनं होतं, आता आपलं नवीन युगामध्ये आधुनिक युग आहे, असं नको विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही त्यांना सहकार्य करायला, मदत करायला पाहिजे. ही फॅमिली जशी असते ना, ती सगळ्यांच्या कामातून, सगळ्यांच्या ह्याच्यामधून, आता आपण आठवड्यातून, मी शपथ घेतली 5 वर्षापूर्वी की मी आठवड्यातून 1 तास स्वच्छतेसाठी देईन. मग दर रविवारी आपण 1 तास स्वच्छता आपल्या घरातली करायची. अनेक गोष्टी असतात.
म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण एकमेकांना सहकार्य करतो आणि त्याच्यातून कोणतंही कार्य घडत असतं. तर कामगार हा त्या समूहाचा एक भाग असतो. तुम्ही सुद्धा त्या फॅमिलीचा एक भाग आहात. म्हणजे थोडंसं व्यवसाय, कामगार आणि तुम्ही आणि तुमचं कुटुंब याचं थोडंसं कॉम्बिनेशन. कारण मी काय म्हटलं सुरुवातीला, की हा विषय जो आपला आहे ना, हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. व्यवस्थापन करणं म्हणजे आपल्या आयुष्याच्या व्यवस्थापनापासून, लाईफ करिअर मॅनेजमेंटपासून विद्यार्थी मित्रांनो सुरुवात होते. म्हणून दोन्हीचंही थोडंसं मी तुम्हाला तारतम्य पाळून दोन्हीचंही विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण हा भाग आपल्या दैनंदिन जीवनाशी सुद्धा संबंधित आहे आणि तो कसा आपल्याला प्रगल्भ करायचा आहे, त्याच्यामध्ये आपण कसं नैपुण्य प्राप्त करायचं आहे, हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर आर्थिक प्रेरणा म्हणजे पैसे दिल्यानंतर मिळणारी प्रेरणा आणि पैशाशिवाय दिली जाणारी प्रेरणा. तर एल्टर मेयो काय म्हणतात, की कामगाराला फक्त तुम्ही पगार दिला की तो मोबदला दिला की तो नियमितपणे काम करतो असं समजून चालणार नाही. तर आदरपूर्वक त्याला वागणूक देणं हे सुद्धा पैशाबरोबर महत्त्वाचं आहे. आपण पैसे पगार दिला असं फेकून दिला त्याच्या अंगावर, जा तुझ्या कामाचे पैसे दे, असं नाही. त्याला बोलून सन्मानपूर्वक त्याच्या हातात ठेवले, बाबा बरोबर आहेत का बघा, व्यवस्थित आहेत का बघा, काही कमी जास्त असेल तर सांगा, त्याला एक चांगलं वाटतं, आदरपूर्वक असतो. तुम्ही बँकेमध्ये पैसे भरायला जाता, तो कॅशियर जर तुमच्याशी व्यवस्थित वागला नाही तर तुम्हाला कसं वाटतं? तसाच हा भाग आहे. आपण तुमच्याशी एखाद्यानं व्यवस्थित वागला नाही, वयानं लहान आहे, मोठा आहे, तो वागला नाही तर कसं वाटतं? तर आपुलकीची भावना त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्यानंतर सहभागाची आणि आपलेपणाची भावना. म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीमध्ये सहभागी आहोत. बघा, आमच्या वेळेला ज्या वेळेला प्रार्थना असायची ग्राउंडवरती, त्यावेळेला काही विद्यार्थी काय करायचे, अशा पद्धतीनं हे करायचे आणि माझ्या ओटाकडे लक्ष देत आहे. म्हणजे फक्त ओठ हलवतात, प्रार्थना म्हणतात का? नाही. फक्त ॲक्शन आहे असं नाही. हे कॉन्ट्रीब्युशन आहे का? हा सहभाग आहे का? हे पार्टिसिपेशन आहे का? नाही. तुम्ही मनापासून आणि पूर्ण सामर्थ्यानं त्या कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणजे सहभागी व्हायला पाहिजे. त्याचं यश तुम्हाला निश्चित मिळेल. आपलेपणाची भावना पाहिजे. म्हणजे हे महाविद्यालय माझं आहे, हे घर माझं आहे, हा देश माझा आहे, हे राज्य माझं आहे, हे गाव माझं आहे, हा समाज माझा आहे, सर्व काही आहे हे माझं आहे आणि जे माझं सगळं आहे ते सगळं दुसऱ्यांचं सुद्धा आहे. ही भावना त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. मान्यता. जर एखादं काम केलं आणि त्याला जर मान्यता नाही मिळाली, एखाद्या गोष्टीचं आपण काहीतरी अपेक्षा करतो किंवा एक आपण चांगलं चित्र काढलं आणि त्याला म्हटलं नाही कोणी चांगलं चित्र आहे. आज तुम्ही नवीन ड्रेस घातला आहे आणि म्हटलं नाही की बाबा नवीन ड्रेस आहे. 4 लोकांनी जरी म्हटलं, आज तुम्हाला वाटत असते, तुम्हाला माहीत असतं फक्त एकट्याला की मी आज नवीन ड्रेस घातला आहे. पण 4 लोकांनी जरी विचारलं, खूप छान दिसतोय, कुठून आणला, किती रुपयाला आणला, की मग तुम्हाला त्या ड्रेस घातल्याचं समाधान मिळतं. फक्त त्याच्या उलट लक्षात घ्या की तुम्ही दिवसभर शर्ट पॅन्ट किंवा ड्रेस घातला आहे विद्यार्थी मित्रांनी किंवा विद्यार्थिनी आणि दिवसभर कोणीही विचारलं नाही. रात्री तुम्हाला काय वाटणार, कुठनं बुद्धी सुचलीनं हा ड्रेस विकत घेतला, पैसे आपण वाया घालवले. म्हणजे साध्या गोष्टी तुम्हाला मी उदाहरणं सांगतो की आपण साधं केलं, मोठं तर केलं तर त्याला मान्यता मिळायलाच पाहिजे. तुम्ही 12वी चांगल्या मार्कानं पास झाला आणि तुम्हाला कुणीच काय म्हटलं नाही, वाह चांगला, अभिनंदन, मग कसं वाटेल? पहिल्या नंबर यालाचं अभिनंदन करतीलच, पण तुमचं सुद्धा ज्याचा नंबर आला नाही त्याचं सुद्धा अभिनंदन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मनोबल हे शब्द आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, दुर्दैवानं तुम्हाला आत्तापर्यंत या शब्दाबद्दल सांगितलं गेलं नाही. मनोबल, मनाचं बल, माइंड स्ट्रेंथ, मनाची शक्ती, अफाट शक्ती आहे मनाची. मला माहीत नाही, मला सांगता येणार नाही, दाखवता येणार नाही, वेअर इज युअर माइंड. कुठं आहे माहीत नाही, त्याची साईज माहीत नाही, त्याची लेंथ माहीत नाही, त्याचा आकार माहीत नाही आम्हाला, त्याचा रंग माहीत नाही, काही माहीत नाही. पण ते आपल्या सगळ्या शरीरावरती, सगळ्या गोष्टीवरती, आपल्या सगळ्या अवयवावरती परिणाम करत असतं आणि खूप मोठा परिणाम करत असतं.
म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये मनोबल आपलं पॉवरफुल असणं हे खूप महत्त्वाचं आहे. अभिमान, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. आपल्या सामर्थ्याचा, आपल्या सगळ्या शक्तीचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. आपण एक पुरुष किंवा स्त्री म्हणून या पृथ्वीतलावरती जन्माला आलो याचा प्रथमतः अभिमान असायला पाहिजे. बघा, आईवडिलांनी तुम्हाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. आईनं तिच्या उदरामध्ये तुम्हाला 9 महिने 9 दिवस वाढवलं. आपल्या दृष्टीनं त्यांच्याकडून तेवढंच पुरेसं आहे. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला त्यांनी निर्णय घेऊन जग दाखवलं. त्यांनी जर निर्णय घेतला नसता आणि तुम्हाला जन्माला घातलं नसतं तर, आणि त्यांच्याकडून संपत्ती, घरदार आणि त्यांच्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा करायची गरज नाही. तुमच्या क्षमतेवरती मिळवा. मला मोबाईल दिला नाही, मला हे दिलं नाही, मला ते दिलं नाही असं नाही. तुम्ही तुमच्या हिमतीवरती मिळवा. 18 वर्ष पूर्ण झाली तुम्हाला, आता छोटं मोठं काम करा, पैसे मिळवा. ज्या पालकांची शक्ती आहे, आर्थिक ताकद आहे, ते देतीलच. उलट ते काय म्हणतात, आम्हाला मिळालं नाही, आम्हाला शिकायला मिळालं नाही, किंवा आमच्या थोड्याशा प्रॉब्लेम, तर ह्यांना तरी शिकू दे असं म्हणणारे पालक आता आहेत. तर ह्या सगळे हे जे आदरपूर्वक वागणूक आहे, सहभागाची आहे, आपलेपणाची भावना आहे, मान्यता आहे, मनोबल आहे किंवा अभिमान आहे, हा एक नवीन विचार, ह्या सगळ्या गोष्टी कामगाराला सुद्धा लागू असतात. हे नवीन विचार आर्थिकेतर प्रेरणेच्या बाबतीमध्ये पैशापेक्षा ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात. हे एल्टन मेयोने जगाला पहिल्यांदा सांगितलं. उत्पादकता हा सामाजिक आविष्कार आहे. उत्पादन वेगळं, उत्पादकता वेगळं. उत्पादकता म्हणजे काय? निर्धारित वेळेत निर्धारित गुणवत्तेचे जास्तीत जास्त उत्पादन करणे होय. अतिशय सोपी व्याख्या इथं दिली. निर्धारित वेळेत निर्धारित गुणवत्तेचे जास्तीत जास्त उत्पादन करणे, आणि हे करणं, निर्धारित वेळेत करणं, निर्धारित गुणवत्तेचं करणं आणि जास्तीत जास्त करणं हे सामाजिक घटकावर अवलंबून असतं असं एल्टन मेयो म्हणतात. म्हणून त्याला उत्पादकता हा सामाजिक आविष्कार आहे. त्याच्यासाठी यंत्र चांगलं पाहिजेच, मनुष्य चांगला पाहिजे, कौशल्य पाहिजे, कच्चा माल चांगला पाहिजे, पण सामाजिक गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. सामाजिक संबंधातूनच उत्पादकता वाढवता येते असं ठाम मत एल्टन मेयोने या प्रयोगाच्या निष्कर्षामधून सांगितलं गेलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाच्या आपण भागाकडे जाणार आहोत, तो आहे प्रतिसाद विश्लेषण. आपण एखाद्याला प्रतिसाद देतो, प्रतिक्रिया देतो, रिॲक्शन देतो. ती रिॲक्शन त्या एल्टन मेयोच्या मताप्रमाणे 3 प्रकारची असते. त्यातला पहिला जो प्रकार असतो तर्कशुद्ध, म्हणजे याला इंग्रजीमध्ये लॉजिकल म्हणतो. आणि हा जो असतो तर्कशुद्ध, तो आपल्या सदसद विवेक बुद्धीवरती अवलंबून असतो. त्या ठिकाणी पूर्वी काय झालं, पूर्वग्रह दूषित म्हणतो असं नसतंय. हा आहे ना, असाच करणार, हा असं नाही. तर ही परिस्थिती आहे, तो व्यक्ती आहे, हे काम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर काय होऊ शकेल याचा आपण सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार करणं, त्याला लॉजिकली म्हणतात. नाहीतर हा समोर व्यक्ती आहे, हा काय करणार, ह्याला काय येते, नाही, हा पूर्वग्रह झाला. पूर्वी केलं नसेल, पण मे बी आत्ता तो चांगलं करू शकतो. हे लॉजिक महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला आहे, तुमचं जे आहे ना, हे मला लॉजिक तुमचं स्ट्रॉंग करायचं आहे. वेगवेगळ्या उदाहरणातून, वेगवेगळ्या आपल्या प्रसंगातून, वेगवेगळ्या घटनेतून, वेगवेगळ्या आपल्या संपर्क साधनातून आपलं लॉजिक स्ट्रॉंग करणं हे महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इंग्रजी शिकायला मिळतं, हिंदी शिकला तुम्ही, मराठी शिकला, मॅनेजमेंट शिकाल, मार्केटिंग शिकाल, पण लॉजिक, कारण त्याच्यासाठी आपली सदस्यती विवेक बुद्धी आहे. तुम्ही तुमच्याकडे सदस्यती विवेक बुद्धी आहे प्रत्येकाकडे, पण तुम्ही किती प्रमाणामध्ये वापरताय, ते वापरताना त्याचा लॉजिकचा विचार करताय का? हे लॉजिक म्हणजे काय, ते कसं वापरायचं, कसा परफेक्शन त्याच्यामध्ये आणायचं, हे आपण शिकायचं. हे 3 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये विविध ह्याच्यातून हे मी आपल्याला समजावून देणार आहे, तुमचं लॉजिक स्ट्रॉंग करणार आहे. अतर्कशुद्ध म्हणजे हे भावनात्मक असतं.
तुम्हाला सगळं दिसतंय, हे बरोबर आहे, हे सगळं आहे, पण कोणाच्या तरी संबंधामुळं ते पहिल्या प्रयोगामध्ये 6 मुलींचे भावनात्मक संबंध निर्माण झालते. सगळ्या सवलती टप्प्याटप्प्याने दिल्या, उत्पादन वाढत गेलं. टप्प्याटप्प्याने काढत गेल्या, पण कमी झालं नाही उत्पादन. का कमी झालं नाही? तर त्यांचे भावनात्मक संबंध निर्माण झाले. असं भावनात्मक संबंध जरी असतील तरी सुद्धा आपल्याकडून अतर्कशुद्ध वागणूक आपली होऊ शकते. म्हणून याचा अर्थ असा नाही की आपण भावनेला किंमत द्यायची नाही द्यायची. त्या ठिकाणी आपण लॉजिक वापरत नाही, आपण अनलॉजिकल असतो त्या वेळेला. अबुद्धिनिष्ठ हा जो प्रतिसाद असतो हा सामाजिक संबंधावर अवलंबून असतो. तो ना लॉजिकल असतो, अनलॉजिकल असतो, हा अबुद्धिनिष्ठ असतो. तिथं तुम्ही तुमची बुद्धी वापरतच नाही. म्हणजे एखाद्या मोठ्या थोर व्यक्तीला सुद्धा एखाद्या किरकोळ बाबीमुळं तुरुंगवास होणं किंवा त्याची अब्रू नुकसान होणं हे सामाजिक संबंधामुळे होऊ शकतं. एखादा तो मोठा व्यक्ती एखादं वाक्य बोलला आणि समाजाचा रोष त्याच्यावर आला म्हणजे त्यानं सामाजिक संबंध लक्षात घेतले नाहीत. आपण हे वाक्य बोलल्यानंतर त्याचा समाजामध्ये काय उद्रेक होईल हे लक्षात घेतलं नाही. मग तो व्यक्ती किती थोर असो दे, समाज त्याला माफ करत नाही. कारण इथं बुद्धी उपयोगाची नाही, तर इथं सामाजिक संबंध उपयोगाचे आहेत. जिथं सामाजिक संबंध उपलब्ध आहेत ना, तिथं तुमच्या बुद्धी वापरायची नाही. त्या बुद्धी वापरण्याचा तुम्हाला शून्य अर्थ होणार. साधं उदाहरण घ्या. लग्न समारंभ असतो. निवेदक तिकडं या सोसायटीचा माजी चेअरमन आला, या बँकेचा माजी संचालक आला, हे सगळ्यांचं नाव पुकारत असतं. पण त्या लग्नाच्या निमित्तानं अति जवळचा एखादा शास्त्रज्ञ जर त्या लग्नाला आला असेल तर त्याचं नाव कोण पुकारते? एवढा मोठा सायंटिस्ट असतो तो, एखाद्या मोठ्या पदावर. फक्त राजकीय क्षेत्रातील जे असतात ना त्यांचीच नावं घ्या. इतर क्षेत्रातले जे तज्ज्ञ असतात, मोठ्या पदावर काम करत असतात, ते बिचारे कोपऱ्यातून येऊन बाजूला बसतात आणि त्यांच्या पुढं गावातल्या सोसायटीचा माजी संचालक त्याचं नाव घेतलं जातं. इथं बुद्धीला महत्त्व नाही, इथं सामाजिक संबंधाला महत्त्व आहे. प्रतिसाद 3 प्रकारचा असतो: तर्कशुद्ध, अतर्कशुद्ध आणि अबुद्धिनिष्ठ. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा जो मुद्दा आहे, संघटना एक सामाजिक व्यवस्था. संघटना म्हणजे संस्था, लोकांचा समूह, ग्रुप, ही जी आहे ना सामाजिक व्यवस्था आहे. आणि आता आपण बघितलं सामाजिक व्यवस्थेमध्ये अबुद्धिनिष्ठ महत्त्व. सामाजिक व्यवस्था अविवेकी, अबुद्धिनिष्ठ वर्तन त्या ठिकाणी असतं, नाही चालत. समाजाच्या पुढं तुमच्या बुद्धीचा वापर नाही चालत. त्या ठिकाणी तुम्हाला सामाजिक व्यवस्थेच्या त्या सामाजिक संबंधामधूनच तुम्हाला पुढे जावं लागतं, असे एल्टन मेओ यांनी म्हणतात. जर तुम्हाला व्यवसाय चालवत असताना जर तुम्ही कामगारांच्या समूहाचा, अनौपचारिक समूहाचा जर विचार केला नाही तर तुम्ही व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालवू शकणार नाही. मानवी सहकार्य, मानवानं मानवाला सहकार्य करायला पाहिजे. उलट बघा, जे मानव नाहीत पण जे प्राणी आहेत, इतर कुत्रा, मांजर, बाकीचे सगळे प्राणी, ते निसर्गाला असंख्य देत असतात आणि एकमेव मनुष्य प्राणी आहे तो सगळं निसर्गातनं ओरबडून घेत असतो, निसर्गाला मात्र काही देत नसतो. पण इतर प्राणी बघा, साधं कुत्रंसुद्धा एखाद्या ठिकाणी जर शू केली त्यांनी तर ते पायाने माती ढकलतं त्याच्यावर. ऑब्झर्वेशन करून बघा. म्हणजे त्याने जर निसर्गाला त्रास दिला तर ते त्याचं काहीतरी परिमार्जन करण्याचा प्रयत्न करतात. सांघिक कोणतंही कार्य हे एकट्याच नाही, सांघिक कार्य आहे, समूहाचं काम आहे. त्यामुळे एकमेकांचं सहकार्य आणि सहभाग हा महत्त्वाचा असू दे. त्याचा सहभाग खारी इतका असू दे, खारीच्या वाटे इतका असू दे, किरकोळ असू दे, उल्हास असू दे, पण पाहिजे. कायमचे सामाजिक संबंध. कामगार म्हणजे एक रुचीन लोकांचा समूह नाही. रुचीन म्हणजे आवड नसणार.
असं मानू नये. मोबदला दिला की ते निमूटपणे काम करतात असे समजणे चुकीचं आहे. म्हणून तर मानवाला मानवाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे असं म्हटलेलं आहे. तुम्ही त्याला पगार दिला की तो निमूटपणे त्यानं काम करायला पाहिजे ही भावना ठेवून चालणार नाही. त्यांच्या सामाजिक संबंधाला, त्यांच्या मानवी संबंधाला, त्यांच्या भावनात्मक संबंधाला, त्यांच्या अनौपचारिक समूहाला या ठिकाणी महत्त्व द्यायला पाहिजे. नवीन नेतृत्व शैली, समूह, एकता, एकात्मता राखण्यावर भर दिला पाहिजे. नेतृत्व शैली कशी पाहिजे? समूहाचं सगळं जे आहे, कारण नेतृत्व समूहाचं नेतृत्व केलं जात असतं. एकता निर्माण, युनिटी निर्माण करायला पाहिजे, इंटिग्रिटी निर्माण करायला पाहिजे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याचं ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं कौशल्य असायला पाहिजे. परस्पर सहकार्यातून समाधान प्राप्त करण्याची कला तुमच्याकडे अवगत असली पाहिजे. हे जर असेल म्हणजे हे ह्या सगळ्या प्रयोगाच्या ह्याच्यामधून बाहेर पडलं असं एल्टन मेओ. आणि हा सिद्धांत आपल्या दररोजच्या जीवनाशी सुद्धा किती संबंधित आहे, कारण मानवी संबंध सिद्धांत आहे, ह्युमन रिलेशन थिअरी. आणि याच्यामधूनच मग औद्योगिक समाजशास्त्र नावाचा एक नवीन अभ्यास विषय निर्माण झाला आणि त्याचे जनक एल्टन मेओला समजलं जातं. म्हणजे औद्योगिक समाजशास्त्रज्ञाचे जनक कोण? तर एल्टन मेओ. हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे त्यांचे थोडक्यात जे काही 10च आपण घेतलेले आहेत आणि असंख्य त्या ठिकाणी निष्कर्ष आहेत. त्यांच्या सिद्धांतावरची टीकासुद्धा मगाशी व्हिडिओवरती थोडीशी होती. कामगारांची शास्त्रीय पद्धतीने निवड केलेली नाही. जे प्रयोग करण्यात आले त्याच्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं निवड केलेली नाही. मोजक्या कामगारांची निवड, 6 मुलींची, 30,000 कामगार, 6 मुलींची निवड केली. 30,000 कामगार, 14 कामगारांची निवड केलेली आहे. मुलाखतीचा एकमेव कार्यक्रम आहे की तिथं संख्या जास्त आहे. पण 10,000 राहिलेल्यांचे सुद्धा काय, ते सुद्धा 60% येतं प्रमाण. कामगार प्रत्येक वेळास एकसारखे वागतील असे नाही, कारण ते बरोबर आहे. प्रत्येक क्षणाला सकाळी होय म्हटलं तर आपण काय वेळेला दुपारी आपल्याला नकार मिळतो. सकाळी नकार असतो, संध्याकाळी होकार असतो, बदलत असतं. आपण मैत्रिणीसुद्धा म्हणतो, मित्रामध्ये तर सुद्धा सकाळी होय म्हणतो, असं आता काय झालं. ऐतिहासिक पार्श्वभूमी व सांस्कृतिक विकासाकडे दुर्लक्ष. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समूहाला काहीतरी सांस्कृतिक सुद्धा भाग असतो. बघा, ग्रीकमध्ये संगीताच्या तालावरती काम, रोमन लोक संगीताच्या तालावरती काम. आपण सुद्धा अभ्यास कसा करतो, इकडं गाणी चालू असतात आणि आपला अभ्यास चालू असतो संगीताच्या तालावर. मग काही कंपन्यांच्यामध्ये मी पाहिलं की तिथं चांगलेच मराठी संगीत लावलेलं असतं. काही ठिकाणी सकाळी चांगली भक्तिगीतं लावलेली असतात. काही व्यापारी दुकानामध्ये तसं करत असतात, मंत्र थोडेसे लावलेले असतात. म्हणजे एक प्रसन्न वातावरण तयार व्हावं. कामगार कायदे व चळवळीचे स्वरूप याकडे दुर्लक्ष केले आहेत. आजकाल कामगारांचे कायदेसुद्धा फार चांगले झालेले आहेत, त्याच्याकडे एल्टन मेओनी दुर्लक्ष केले असं म्हटलं. संचालकांना झूक ते माप, फक्त कामगारांचा विचार केला आहे. याच्यामध्ये मॅनेजमेंट, त्याचे डायरेक्टर्स असतात, त्यांचा काहीच विचार केला नाही. सगळ्या व्यवस्थापकाचं चुकतं असं म्हणणं बरोबर नाही, आणि सगळेच कामगार बरोबर असंही म्हणून उपयोगाचं नाही. औद्योगिक संबंधाकडे दुर्लक्ष केले. म्हणजे कंपन्यांच्या जे संबंध असतात, फक्त तुमच्यातल्या कामगारांचा विचार केला. तुमच्या एखाद्या वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीमधले कामगार असे वागतात म्हणून दुसऱ्या एखाद्या कंपनीमधले कामगार तसे वागतील असं नाही. फोर्ड कंपनीतले वागतील तसं असं नाही. टाटाच्या कंपनीमध्ये वागतील असं नाही. त्या ठिकाणच्या कार्यपरिस्थितीवर, त्यातल्या मॅनेजमेंटच्या आपुलकीच्या भावनेवरती सुद्धा त्या गोष्टी अवलंबून असतात. आता रतन टाटांचं उदाहरण घ्या. कामगारांचा रतन टाटांच्या बद्दल किती म्हणजे त्यांच्याबद्दलचा विश्वास आहे, त्यांच्याबद्दलची किती म्हणजे सहानुभूती आहे लोकांच्या मनामध्ये आहे. एवढं रिटायर होऊन सुद्धा लोक त्यांना किती मान सन्मान देतात. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन की त्या कितीतरी दिवसांनी ते एका कंपनीमध्ये ते गेले होते, तर त्यांचा कशा पद्धतीने सत्कार केला तो व्हिडिओसुद्धा मी विद्यार्थी मित्रांनो पुढच्या काळात तुम्हाला. उत्पादन व मानवी संबंध यांची सागड कशी घालावी हे स्पष्ट केलं नाही.
फक्त सामाजिक संबंध चांगले असतील तर प्रॉडक्टिव्हिटी सामाजिक उत्पादकता हा सामाजिक आविष्कार सांगितला. पण बाकीच्या पण गोष्टी, सामाजिक संबंध सोडून बाकीच्या गोष्टीसुद्धा उत्पादकतेमध्ये खूप महत्त्वाचं आहे. निर्धारित वेळेत निर्धारित गुणवत्ता राखण्यासाठी फक्त सामाजिक संबंधच बरोबर आहेत का, तेच ठरवून हे लक्षात घेणं खूप महत्त्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण एल्टन मोरचे जे काही निष्कर्ष आहेत ते 10 निष्कर्ष लक्षात घेतले, काही छोट्याशा टीका लक्षात घेतल्या. आपण हे लेक्चर माझं खूप शांतपणे आणि चांगल्या पद्धतीनं समजावून घेतलं, ऐकून घेतलं आणि काही तुम्ही नोट्स लिहून घेतल्या, याबद्दल तुमचे खूप खूप मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या तासाला आपण इथे थांबूया.